अगं केव्हाची थांबलीस? जा बरं आत घरी. माझं घरी नाही हो लक्ष लागणार. मला थांबू दे ना इथेच थोडा वेळ. साहेब आता निघतो मी. हां निघ. हां आणि सांभाळून जा. ए महादेव, काय राहिलं का साहेब? महादेव तुझ्याकडे तो रिपोर्ट ठेवायला दिला होता, तो नीट ठेवलायस ना तू? हो. नाही त्यामुळे आपण बरंच काही करू शकतो. महादेव, उद्या सकाळी आपण दोघं जण पोलीस स्टेशनला जाणार आहोत. हे फक्त तुला आणि मला माहिती आहे, आणखीन कोणालाही माहित नाही. काय महादेव, त्या अरुण गडकरीच्या फॅक्टरीचं सर्च वॉरंट आपल्याला हवंय. अरे त्यांच्या विरोधात असलेले पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत. आणि याची जरा जरी भनक त्या गडकरीला लागली ना तर हे सर्च वॉरंट मिळणं अशक्य आहे. शिवाय तो ते पुरावे नष्ट करेल हा भाग वेगळा. ठीक आहे साहेब, मी सकाळी पोहोचतो ना ऑफिसला अगदी वेळेवर. अरे तेच तर मला तुला सांगायचंय. ऑफिसवर नाही, तू इथे ये. आपण दोघ जण इथून पोलीस स्टेशनला जाणार आहोत, कळलं? हे फक्त तुला आणि मला माहित आहे. ओके चल निघ. ठीक आहे. चल 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 असा काय मध्येच येतो पाऊस? कंटाळा आला आता. काय तुझ्यामुळे उशीर झालाय, नाही तर घरी असतो इतक्या वेळात. कुठे होतीस तू? अगं मीटिंग होती आपली. आपण पुढच्या महिन्यात इंटर कॉलेजिएट सिंगिंग कॉम्पिटिशन घेतोय, तर जीएसने मीटिंग बोलवली होती. म्हटलं जाऊ बरोबर दोघी, तर कुठे दिसेस ना. पण मला प्लीज, आता मला नोट्स कम्प्लीट करायच्या आहेत, माझा अभ्यासच खूप राहिलाय ग. ही कारण प्लीज मला सांगू नको, मला खूप कंटाळा आलाय त्याचा. आणि असंही सांगू नको, पण मला माहितीच नव्हतं. पण मला खरंच नाही. डोंट टेल मी. अगं हे बघ, मी कॉलेज जॉईन केलंय, अजून माहित नाही सगळ्यांना. कसं काय माहिती असणार? तू कुठे येतेस आमच्या बरोबर? एक तर नोट्स कम्प्लीट करत बसतेस, नाही तर लेक्चरला बसतेस. त्या दिवशी पिक्चर नाही आली नाहीस तू. पण हे बघ, त्या दिवशी मी आले नाही हे खूप बरं केलं. का? एकतर माझा अभ्यासही छान झाला, आणि दुसरं म्हणजे मी आले असते तर उगाच राकेशचा मूड स्पॉइल झाला असता. म्हणजे आता राकेशचा मूड चांगला ठेवण्यासाठी तू दरवेळेला अशी ग्रुपमधनं बाहेर जाणार? त्यांनी बोलूच दे तुला आता परत वाकडं. अशी सुनावते ना त्याला. त्याने काय होणार आहे? हे राकेशचं वागणं म्हणजे नाही कोडच झालंय. आणि दुसरं कोडं म्हणजे सागर. तृप्ती, तुला आठवतं सागर कसा होता? पण आता तो खूप बदललाय. हे तुमचे सारखे खटके उडायचे ना दोघांचे? खटके? अगं चांगली कडकडून भांडणं व्हायची आमची. पण तेव्हा ना राकेश नेहमी माझ्या बाजूने असायचा. आणि आता तुला टोचून बोलण्याचा एक चान्स सोडत नाही तो. पण सागर मात्र माझ्या मागे ठामपणे उभा असतो. तृप्ती, पप्पांनाही त्याचा खूप मोठा आधार वाटतो. म्हणजे सांगेन तुला केव्हा तरी. चल निघूया. पाऊस? आज भिजत जाऊया. अगं पण तुझा अभ्यास. चल, नाही काही होत नाही. चल. बापरे, तुझे काय कंपनीत चाललंय की सांगतोयस? मला तर असं वाटायला लागलं सुटलो रे बाबा या त्रासात. नाही काका, मला तर उलट वाटतंय. आज जर तुम्ही तिथे असता तर कुणाची मनमानी करायची हिंमत झाली नसती. नाही रे बाबा, मी आहे तो माझ्या जागी उत्तम आहे. काय जेव्हा कायदा करणारेच कायदा तोडायला लागतात ना, तर बाकीचे सगळे भरडले जातात. अर्थात मी बाकीच्यांसारखा इतकं सहजासहजी भरडला गेलो नसतो. मी ठामपणे सांगितलं असतं, माझा या गोष्टीला विरोध आहे. काका, माझं तर जेन्युइन मत असं आहे की आजीने लवकरात लवकर बरं होऊन कंपनीची सगळी सूत्र स्वतःच्या हातात घ्यावी. हे बरोबर नाहीये सागर. अरे किती वर्षात हा सगळा गाडा हाकतील? वय का त्यांचं? आता त्यांचा नातू म्हणून तू ही जबाबदारी घेतली पाहिजेस.
आता मी सिन्सिअरली प्रयत्न करतोय, पण मला खरंच कळत नाहीये की एवढं सगळं काम मला जमणार आहे का. आय पप्पा. काय अरे सागर, कसा आहेस? बरं आहे. कसल्या गप्पा चालल्यात? काय नाही, सागरला प्रश्न पडलाय ऑफिसची जबाबदारी पेलेल की नाही त्याला. अरे काय सागर, तरुण मुलगा ना तू, प्रौढ माणसांसारखं का बोलतोयस? तू एक काम कर, तू पुन्हा कॉलेजमध्ये यायला लाग, म्हणजे कसा शहाण्यासारखा वागायला लागशील. हो, गप्पा मारणं सोपं असतं. ऑफिसमध्ये येतेस माझ्या बरोबर काम करायला, दोघे मिळून सोडवू अमृत डेअरीचे प्रश्न. नको रे बाबा, तुझी अमृत डेअरी ना तुलाच लाभ. आत्या प्लीज चहा कर ना, आणि त्याच्याबरोबर गरम गरम भजी. आणखी काय ऑर्डर आहे? आणखी 1 प्लेट समोसे, 2 प्लेट व्हेजिटेबल सँडविच आणि काय काय काय? अगं थांब, हे सगळं करायला मी तुझी मदत करते. ओके चल. गडकरी साहेब, गडकरी साहेब. जाधव साहेब, काय काय झालंय? काय नाही, फारच घाबरलेले दिसताय. काय कुठे आग वगैरे लागली की काय? आग कसली घेऊन बसलाय गडकरी साहेब? इथे भडका उडालाय. का काय झालंय? अहो, तो विनायक तुमच्या फॅक्टरीचं सर्च वॉरंट काढायच्या मार्गावर आहे. काय? हो, आणि तो वकील आहे. तो सहजासहजी असं करेलही. नाही, तुमचा काहीतरी घोळ होतोय. माझ्या फॅक्टरीचं सर्च वॉरंट काढण्याची हिंमत कोण करणार? गडकरी साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे जाधव साहेब. मला मिळालेली माहिती 100% खरी आहे. हे बघा गडकरी साहेब, तो या संधीची वाट बघत होता आणि ह्या संधीचा फायदा तो नक्की उठवेल. त्यामुळे तुम्हाला ताबडतोब काहीतरी कार्यवाही करणं आवश्यक आहे. सोनारकर साहेब, नमस्कार. अरुण गडकरी बोलतोय. थोडंसं काम होतं तुमच्याकडे. विशाल, काय ऐकतोय मी हे? अरे अरुण गडकरींच्या माणसाला तू म्हणे थेट घराबाहेर काढलंस. चुकलंच माझं. नुसतं घराबाहेर नाही, धक्का मारून घराबाहेर काढायला हवं होतं त्याला. विशाल, तुला वाटत नाही फार होतंय, अतिरेक होतोय हा सगळा? कोण अतिरेक करतंय? मी अतिरेक करत नाहीये. त्या अरुण गडकरीच्या माणसाने अतिरेक केलाय. त्याने त्याच्या माणसाला मला लाच देण्यासाठी पाठवलं होतं. काय वाटतं रे मामा या लोकांना? सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात. सगळा गैरसमज दूर झाला असेल त्याचा. विशाल, अरे ह्या गोष्टींचा काय परिणाम होईल ह्याचा विचार केलायस का तू? सोड रे मामा. फार फार तर काय करतील ती लोक? माझा जीवच घेतील ना. नाहीतरी माझ्या मागे रडणारा आहे तरी कोण? बरोबर. विशाल, अरे तुला लहानाचा मोठा केला ना, तो हाच दिवस पाण्यासाठी. हाच दिवस पाण्यासाठी. अरे मामा, बस बस. रिलॅक्स निकी, रिलॅक्स. अरुण, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. आपल्या फॅक्टरीवर कारवाईची नोटीस आली आहे आणि तरीही मी इतका शांत कसा? असंच का? हो. अगं, कागदी घोड्यांचं महायुद्ध आहे. त्याच्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे मी नाही समजले. सांगतो. हे बघ, त्या मंडळींनी आपल्या फॅक्टरीवर कारवाई करण्याची ऑर्डर म्हणजे एक छोटासा कागद मिळवला. मी त्याच्यावरचा कागद म्हणजे त्यांची ऑर्डर कॅन्सल करण्याची ऑर्डर मिळवली.
आणि तुला एक आतली गोष्ट सांगतो, या कागदी घोड्यांच्या महायुद्धामध्ये तोच जिंकतो जो सगळ्यात जास्त पैसा ओततो. आणि त्यामध्ये अरुण गडकरीचा हात धरण्याची हिंमत कोणातही नाही. अरे पण याच्या पुढे नक्की होणार काय? काही होणार नाही निकी, काहीही होणार नाही. उद्या ती मंडळी आपल्या फॅक्टरीवर कारवाई करण्याकरता मोठ्या उत्साहात तिथं पोहोचतील आणि मी त्यांच्या तोंडावर त्यांची ऑर्डर कॅन्सल करण्याची ऑर्डर फेकली. आणि त्यानंतर फक्त स्वतःवर चिडचिडण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरणार नाही. बिचारा विनायक रणदिवे. अरे वा, काय कोडी सोडवणं चाललंय वाटतं. काय मदत लागली मला सांगा. समांतर अर्थाचे शब्द फटाफट तुला सांगतो. येऊ कोडी सोडवता येतील आपल्याला. पप्पा जरा हे बघा आणि मला तुमचं मत सांगा प्लीज. काय शब्द सुचत. ठीक आहे, तू कोडं सोडवते म्हणतेस ना, या नोकरीच्या जाहिराती कसल्या बघतेस. हे कोड्याचं उत्तरच आहे. पप्पा मला खरंच वाटतं मी नोकरी करावी, निदान पार्ट टाइम तरी. काही गरज नाही त्याची. मी समर्थ आहे. तुझं शिक्षण पूर्ण करायला, तुझे लाड पुरवायला, तुझं लग्न करून द्यायला मी समर्थ आहे. मला माहितीये पप्पा. पण मग हे उपद्व्याप कशासाठी करतेस तू. काय झालं. ताई आत्या, अगं तू सांग ना पप्पांना. सांग. काय तू सांग. तुझ्या लाडक्या भाचीला सांग नोकरी शोधायला निघाली. मुक्ते आत्या, अगं पप्पांना कमीपणा देण्यासाठी नाही, पण माझ्या मनाला पटतंय म्हणून मला नोकरी करायची. तू ही नोकरी करत करतच शिकलीस ना. MA केलंस, स्वतःचं करिअर निवडलंस. मग आता मला करावंसं वाटतंय तर त्यात कुठे बिघडलं. गोवर्धन, अरे ती म्हणते ते अगदीच काही चुकीचं नाहीये रे. असं कसं चुकीचं नाही. तू तुझं शिक्षण पूर्ण न करता नोकरी करायला लागणं हे माझ्या दृष्टीने कमीपणाचं लक्षण नाहीये का. तुम्हाला कळत कसं नाही. मला कळत नाहीये. पप्पा, माझ्याऐवजी तुम्हाला मुलगा असतात तर तुम्ही त्याला अडवलं असतं. तो नोकरी करतोय त्यात तुम्हाला दुःख वाटलं असतं की अभिमान. बोला. मला वाटतं गौरी, हा अरुण गडकरी सारखा पोचलेला माणूस शांत बसणार नाही. नो वे. आणि मला तर असं वाटतंय की उद्या सकाळीच या तुमच्या कारवाई करण्याच्या नोटीसच्या वरची नोटीस त्या ऑफिसला पोहोचली जाईल. म्हणून तर गौरी मी त्या लोकांना सांगितलं, जी काय कारवाई करायची ती परस्पर बाहेरच्या बाहेर करा, कारण नोटीस मिळाल्यानंतर कारवाई करता येणार नाही ना. पण नंतर कोणी सिनियरनी जाब विचारला तर. कारवाई झाल्यानंतर नोटीस म्हणून काय उपयोग. क्या बात आहे. काय गौरी, अगं कायद्याचं रक्षण करण्यासाठी अशा काही पळवाटा काढाव्या लागतात. म्हणजे अरुण गडकरींवर कारवाई होणार हे नक्की. नक्की. येस. गुड मॉर्निंग सागर बाबा. गुड मॉर्निंग. दिवाळी जवळ आलेली बरं का. मा साहेब सुद्धा येत्या ना हॉस्पिटल मधनं. सगळं घर कसं लाखालख उजळ झालं पाहिजे.
आजी नाही तर काही उत्साहच वाटत नाही. आई सुद्धा तिची कामं करायची म्हणून करत असते. शेवटी घरातलं मोठं माणूस ते. अहो मासाहेब घरात असल्या तरी समजतं, असा दरार आहे त्यांचा. शालिनी वैलींना तर केवढा आधार वाटतो मासाहेबांचा. हो जीवा, म्हणूनच ती हल्ली गप्प गप्प असते. बाकीच्यांना काही फरक नाही पडत म्हणा जास्त. सगळे आपापल्या कामात नाही तर आपापल्या व्यापात. मासाहेब असल्या काय नसल्या काय. मला माहितीये तू कोणाबद्दल बोलतोयस ते. पण जेव्हा माया प्रेम असं जबरदस्ती नाही करताय. खरे आपल्या माणसाची काळजी आपोआप कळते. तुम्ही लहान असून तुम्हाला हे कळतं, आणि घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा हे कळना झालं. बघितलं ना राकेश बाबा किती बदललेत हल्ली. जाऊ दे जीवन, तू तुझं काम कर. तुमच्याकडे म्हणून बोलायलो मी, बाहेर कशाला जातो बोलायला. हे मुक्ताताई पण हल्ली येत नाहीत, नाही तर आधी किती वर्दळ असायची त्यांची घरात. जेव्हा तुला सगळं माहित असतं ना, कोण का घरी येतं काय येत नाही. कसं आहे सागर बाबा, काही गोष्टी तुमच्याकडे सुद्धा बोलायच्या नाहीत हे सुद्धा समजतं मला. आलं ना लक्षात. तर राकेश बाबाचं लग्न ठरलंय. आता मेघना वहिनींनी सुद्धा किती आग्रह केला ना तरी मुक्ताताई या घरात यायची नाही बघा. जीवा, विरुद्ध स्वभावाची माणसं एकत्र येऊ शकतात का रे? अलपाखरू गबाय कुण गावाच अलपाखरू न बसलय डौलात. राजू शेठ, फार खुशीत दिसताय. कोण तुम्ही? काम आहे माझ्याकडे. अरे म्हणजे कामाशिवाय भेटायचंच नाही का काय तुम्हाला? हो साहेब, जरा नीट बोलायचं. काय नीट? ओके, नीट बोलतो. मी ACP जयंत कामत.